पाहिलंच दी, म्हणून मी म्हणत होते मी नाही थांबत, मी जाते. जीजू, माझ्या थांबण्याने जर तुम्हाला इतका त्रास होणार असेल तर मी पुन्हा नाही तोंड दाखवणार तुम्हाला. प्लीज तुम्ही आरोप नका लावू. Shut up! Just shut up! You shut up, बाळ. You just shut up. सुलेखाबद्दल आणखी काहीही बोललास तर आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून निघून जाईल. तुला कळत नाहीये? नो बाळ, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस तू. आतापर्यंत सुलेखाच्या बाबतीत मी खूप ऐकून घेतलं तुम्हा सर्वांकडून. आता नाही ऐकणार. वन मोर वर्ड अगेन्स्ट हर आणि मी विसरून जाईन ना की तू माझा नवरा आहेस. अँड आय मीन इट दिस टाइम. सुलेखा, तू घरी जा. यापुढे तुला कोणीही काहीही बोलणार नाही. आणि कोणी काही बोललंच तर तिला किंवा त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आणि मी ती मोजायला लावीन. थँक्यू. आज सलग तिसरा दिवस आहे. कसला? झोपलो नाही नीट. काय? तुम्ही सलग 3 दिवस झोपला नाही आहात? पण का? आम्ही पोलीसवाले आहोत प्रिया. आम्ही जागतो तेव्हा इतर लोक शांत निवांत झोपू शकतात. पण मग हा पोलीसवाला एकटाच का जागतोय? म्हणजे तुमचं बाकीचं पोलीस डिपार्टमेंट ओस पडलंय का? नाही, तसं नाही. पण माझे शेवटचे दिवस आहेत ना इकडे, म्हणून. शेवटचे दिवस म्हणजे? मी सांगितलं नाही तुला प्रिया, मी पुण्याला चाललोय. 2 दिवसात चार्ज घ्यायचा आहे. म्हणूनच सगळी धावपळ चालू आहे. इकडची जागा सोडण्यापासून तिकडे जागा मिळवण्यापर्यंत सगळी धावपळ एकट्यालाच करावी लागते. का? तुमच्या घरी दुसरं कोणी आय एम सॉरी, मी तुम्हाला एकदम पर्सनल प्रश्न विचारला. प्रिया, आपण दोघं भेटल्यापासून मी तुला रोज पर्सनल प्रश्नच विचारतो नाही का? आहे एक बहीण आहे मला, मोठी, वेगळी राहते. तिचा एक नवरा आहे, तोही वेगळा राहतो. हा पण माझा खूप चांगला मित्र आहे. तो त्याच्याच सारखा माझा अजून एक चांगला मित्र आहे नाही का, तो आणि सुलेखा. हां, तुम्ही मला सांगितलंच नाहीत की तो कोण आहे ज्याच्यासाठी तुम्ही सुलेखाच्या मागे लागलाय. त्या डायरीचं काय झालं? इन्स्पेक्टर भोसले, मला सुद्धा जाणून घेण्याचा हक्क. काकाला फोन केलास तुझ्या? नाही. कधी करणार आहे? करेन. त्यांच्याशी बोलणं झालं की कळवशील ना मला? हो. तर जाऊया आपण आता. या घोड्याला टेकूनच झोपेन मी. बाय. ए हॅलो, मी सोडतो ना तुला, चल ना. नाही, मी जाईन एकटी. इन्स्पेक्टर भोसले. प्रिया, मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव. समटाइम्स इग्नोरन्स इज रिअली अ ब्लेस. प्रिया, प्रिया, प्रिया. काय झालं? कशाचं काय झालं? शुद्धीत आला का त्यो? हो. मग काय काय बोलला? बरंच काही बोलला तो. तिथं कोण कोण होतं? मी, दी आणि जीजू. मग काय मग लावलंय? हा, काय जाणून घ्यायचंय तुला?
नेहमीचाच तमाशा झाला तिकडे. त्या लोकांनी आरोप लावले माझ्यावर आणि नेहमीप्रमाणे मी भाबडेपणाचं नाटक करून उभी राहिले. दीनी माझी बाजू घेतली. तिच्या मनात इतके दिवस जे काही होतं त्याचा स्फोट झाला एकदाचा. शेवटी दीनी जिजूनं अल्टिमेटम दिलं. बाळ, सुलेखाला जर तू एका शब्दाने जरी आता हर्ट केलंस तर मी हे घर सोडून निघून जाईन असं सांगितलं. मग काय, जिजू गप्प बसली, तोंड मिटून. चला म्हणजे हे वेळेला कसं तरी निभावलं. नाही सोपन, त्यावेळी ते इतकं सोपं नाहीये. दीला मी कसं बसं कन्व्हिन्स केलं की जिजूंच्या संतापामुळे त्यांचं बीपी शूट झालं, त्यांना चक्कर आली आणि पडताना त्यांना टिपॉयचा कोपरा लागला आणि जखम झाली म्हणून. तुझ्याबद्दल कोणाला काही माहित नाही म्हणून ही गोष्ट खपून गेली दी जवळ. पण जिजू सहजासहजी एक्सेप्ट करणार नाहीत. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल नाव. मग मी इथं निघून जातो ना. कुठे जातो? तुला काय करायचं, जाईन कुठं मी. ए सोपान, उगाच नसते फाटे फोडू नकोस हा. त्या वेळ आली ना की तेही करावं लागणारच आहे. पण आता महत्वाची आहे ती डायरी. ती डायरी आधी वाचावी लागणार. जा, ती डायरी घेऊन ये जा. बघतो काय, जा ना, घेऊन ये ना. काय घेऊन येऊ? ती डायरी जिच्यामुळे हे सगळं रामायण घडतंय ना, ती. जा. माझा काय संबंध ते? म्हणजे काल या सगळ्या गोंधळामध्ये ती डायरी तुझ्याकडेच होती ना? कोण म्हणलं तुला? ए मस्करी नको आता. काल तूच होताच ना घरी. ए, मीच होतो, पण मला तुझी डायरी फारी काय ठाऊक नाही. अरे मग गेली कुठे डायरी? मला काय ठाऊक? काय? बोल प्रिया. बाळकाका, तू ती डायरी वाचलीस? वाचलीस म्हणजे? म्हणजे त्यात त्यात काय लिहिलंय ते काय आहे ते माहिती मला. माहितीये? निखिलच्या आठवणी आहेत, बऱ्याचशा कडू. आणि तो कडवटपणा माझ्यामुळे आहे असं लिहिलंय त्याने. मी वाचलेत त्यातली काही पानं. पण म्हणजे बाकी आणखीन काहीच नाहीये त्यात? बाकी काही म्हणजे? बाळकाका, तू तू ती डायरी पुन्हा एकदा नीट वाच. प्रिया, ती डायरी आता माझ्याकडे नाही. काय? डायरी माझ्याकडे नाहीये प्रिया. मग मग कोणाकडे? ते कुणालाच माहित नाही. बाळकाका, बाळकाका, तू काल आमच्या घरातनं गेल्यानंतर नक्की काय काय झालं? मी तुमच्या घरून निघालो तो थेट सुलेखाच्या घरी गेलो. माझ्या डोक्यात कसला तरी स्फोट झाला आणि मग फक्त अंधार. पुढचं काहीच आठवत नाही मला. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या घरात बेडवर होतो. शेजारी पूनम होती आणि ती सुद्धा. सुलेखा? तिचं म्हणणं आहे की माझं ब्लड प्रेशर एकदम वाढलं आणि मला फीट आली आणि मी पडलो आणि पडताना टिपॉयचा कोपरा माझ्या डोक्याला लागला. बाळकाका, तुझ्या डोक्याला जखम झाली? प्रिया, मी बेड रिडन आहे. ओह माय गॉड. आणि ती ती डायरी? माहित नाही.
कुठे आहे कुणालाच माहित नाही. काका काका सुलेखानेच तुला. त्याच्यावर मी विचार केला प्रिया, पण सुलेखा माझ्या समोरच होती आणि मागून कुणी येण्याचा प्रश्नच नाही. त्या घरात ती एकटीच राहते आणि मी गेलो तेव्हा सुद्धा ती एकटीच होती. पण मग ती डायरी तिच्याकडेच असणार. पण सुलेखा नाही म्हणते हवं तर घराची झडती घ्या. ॲज इफ ती घरातच ठेवणार आहे ती डायरी. एव्हाना फाडून फेकून दिली असेल तिने ती. प्रिया मी आता जास्त नाही बोलू शकणार. पूनम. ओ या आय अंडरस्टँड. बाळकाका यू टेक केअर. ओके, मी बघते काय करायचं. काय करणार आहेस प्रिया? बघू. या जगात सुलेखा एकटीच हुशार नाहीये. म्हणजे आपण भेटल्यावर मी तुला सांगेन. हां, यू टेक केअर. बाय. या. शिप्रा मला ताबडतोब भेट. खूप अर्जंट काम आहे. मी हे सगळं का लिहितोय मलाही माहित नाही. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स लिहून ठेवायची जुनी सवय बहुतेक. ऑब्झर्वेशन्स, कॅल्क्युलेशन्स अँड कन्क्लुजन्स सगळंच खूप कठीण, खूप गुंतागुंतीचं वाटतंय. कसा पोचणार आहे मी या सगळ्या रहस्याच्या मुळाशी? वीट आला या सगळ्याचा. सकाळी पुन्हा बाबांची वाजली. अरे हा माणूस बाप आहे का कोण आहे? सरळ बोलतच नाही कधी. आज फोनवर बोलले मी बाळकाकाशी. जमलं तर भेटूनही येईन त्याला. घरीच येतो. बँडेज बांधलंय डोक्याला. फार लागलंय का ग? अगं त्याची शुद्धच हरपली, म्हणजे अंदाज बांध ना. पण अशी अचानक चक्कर तरी कशी आली त्यांना? हाच प्रश्न बाळकाकालाही पडलाय. सगळेजण त्याला सांगतायत, म्हणजे पूनम काकू, डॉक्टर आणि मुळात सुलेखा, की संतापामुळे, स्ट्रेसमुळे त्याचं BP हाय झालं आणि त्याला चक्कर आली. चक्कर येऊन तो पडला आणि पडताना त्याच्या डोक्याला टिपॉयचा कोपरा लागला आणि खोक पडली. पण शुभ्रा स्वतः बाळकाका या बाबतीत कन्व्हिन्स्ड नाही आहे. आणि मी तर अजिबातच नाही, कारण तिथे सुलेखा होती. आणि जिथे सुलेखा असते ना, तिथे कुठल्याही गोष्टीचं साधं सरळ एक्सप्लेनेशन असूच शकत नाही. प्रिया, हे जरा अति होते असं नाही वाटत तुला? शुभ्रा, निखिलचा जीव घेतलाय तिनं. आणि तो एकटा नाहीये ज्याला तिनं. हे बघ, आपलं ठरलंय ना ह्या विषयावर बोलायचं नाही म्हणून. बरं मला एक सांग, तूच म्हणालीस की सुलेखा आणि बाळकाका एकमेकांच्या समोरासमोर उभे राहून बोलत होते, भांडत होते. हो, भांडत होते. असंही नाही की बाळकाकांची तिच्याकडे पाठ होती आणि पाठीमागून तिने काहीतरी. तिच्या घरात दुसरं कोणी राहत नाही ना, एकटीच तर राहते ती. मग इथेच तर खरी मेघ आहे. सुलेखा एकटी राहते. शुभ्रा, थोडं वेगळं लॉजिक लावून विचार कर ना. सुलेखा निर्दोष आहे, मी मान्य करायला तयार.
अगदी गेटवे ऑफ इंडियाजवळ उभं राहून मी जगाला ओरडून सांगायला तयार आहे. पण त्याआधी माझ्या काही साध्या प्रश्नांची उत्तरं मला हवीत. मम्मांनी स्वतःच्या हाताच्या शिरा कापून घेतल्या त्यावेळेला सुलेखाच त्यांच्याबरोबर का होती? निखिलचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तेव्हाही सुलेखाच त्याच्याबरोबर का होती? बाळकाकाला चक्कर येते तेव्हा सुद्धा सुलेखाच त्याच्याबरोबर का असते? आणि शुभ्रा तू, अगं तूच हरवली होतीस तेव्हाच तुला आत्ता कदाचित आठवत नसेल, पण एवढं तरी आठवतंय ना की तुला बस स्टॉपपर्यंत पोचवायला सुलेखाच आली होती. अगं शुभ्रा काय झालं? हा काय झालं एकदम? प्रिया मी आलेच. शुभ्रा शुभ्रा ए शुभ्रा काय झालं? डोक्याला खोक पडली म्हणजे खूप लागलंय का त्यांना? माहित नाही. हे बाळकाकाला फोन केला होता तेव्हा व्यवस्थित बोलला तो माझ्याशी. पण कशावरून झालं हे सगळं? डायरी बहुतेक. डायरी? निखिलची एक डायरी आली होती माझ्याकडे. तीच बाळकाकाला भेटून परत देऊन आलो. निखिलची डायरी तुम्हाला कुठे मिळाली? यशवंतरावांच्याकडे. काय? निखिलची डायरी यशवंतरावांकडे? मला नाही माहिती त्यांच्याकडे कशी आली. तुम्ही विचारलं नाही त्यांना? त्यांना कसं माहिती असणार आहे? त्यांना काय विचारायचं? त्यांच्याकडे सापडली डायरी आणि त्यांनाच माहित नसेल? त्यांच्याकडून काही पेपर्स घेऊन आलो होतो, त्याच्याबरोबर ती डायरी आली होती. हे बघा, ती डायरी तुमच्याकडे कशी आली हा प्रश्नच नाहीये. ती डायरी यशवंतरावांकडे कशी गेली हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाहीये. त्या डायरीत होतं काय असं? मी नाही वाचलं. म्हणजे पहिलं पान वाचलं बास तेवढंच. काय लिहिलं होतं त्यात? निखिलचे आणि बाळकाकाचे संबंध कसे होते माहिती आहे ना तुला? त्या दोघांचं भांडण म्हणजे माझं आणि बाबांचं भांडण काहीच नाही. ते सगळं त्यानं म्हणजे त्याला बाळकाकाविषयी काय वाटतं ते सगळं त्यानं त्या डायरीमध्ये लिहिलं होतं. जे खूपच पर्सनल डायरी होती ती. म्हणूनच कळत नाहीये मला की त्या डायरीवरून एवढा तमाशा का व्हावा. बाळकाका कुसुमत्याशी भांडला, नंतर थेट सुलेखाकडे गेला का? कशासाठी हे सगळं? माझ्यासाठी एकच प्रश्न महत्वाचा आहे. निखिलची एवढी पर्सनल वस्तू यशवंतरावांकडे कशी गेली? तू पण ना राधा, यशवंतरावांचं नाव निघालं म्हणून तेवढे एकच धरून राहशील? धरून राहशील म्हणजे ते जाणून घेणं महत्वाचं नाही वाटत का तुम्हाला? झक मारली आणि तुझ्याशी खरं बोललो. मी आधीच्या घरी गेले होते. शुभ्रा भेटली. खूप बोलत होती तुझ्याबद्दल. चांगलं की वाईट? अगं सुलेखा, सगळीच माणसं तुझ्या एवढी चांगली नसतात. इतरांबद्दल पण चांगलं बोलणारी. काय वाईट बोलली? हे डायरीचं काय प्रकरण आहे? डायरी